1. भारतीय राज्य घटना समितीची पहिली बैठक कोठे झाली? दिल्ली. 2. शेती हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आला आहे? राज्यसूची. 3. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? 26 जानेवारी 1950. 4. संघराज्य पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? अमेरिका. 5. मूळ भारतीय घटनेत किती मूलभूत अधिकार होते? 7. 6. भारतीय संविधान हे कशा प्रकारचे आहे? अंशतः संघात्मक व अंशतः एकात्मक. 7. भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकारांशी संबंधित कोणती कलमे आहेत? कलम 12 ते 35. 8. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 6 वर्षे. 9. भारताने कोणत्या प्रकारची शासनपद्धती स्वीकारली आहे? संसदीय शासनपद्धती. 10. भारतीय राज्यघटनेतील कलम 1 ते 4 मध्ये काय आहे? राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी. 11. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात? उपराष्ट्रपती. 12. 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी अंमलात आली? 1976. 13. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता मिळाली आहे? 22. 14. भारतीय राज्य घटना समितीचे स्थायी अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 15. भारतीय राज्यघटना तयार करण्यात किती कालावधी लागला? 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस. 16. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी घटना आहे तर कुठल्या प्रकारचे आहे? लिखित. 17. भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? इंग्लंड. 18. राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो? राज्यपाल. 19. राष्ट्रपती विरोधात महाभियोग कोण चालू शकते? संसद. 20. भारतीय राज्यघटनेत आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली? 3. 21. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा लागतो? 6 महिने. 22. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात? कलम 352. 23. राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते? विधानसभा. 24. दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात? संघराज्य. 25. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती? 395. 26. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? संसद. 27. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949. 28. भारतीय राज्यघटनेत आणीबाणीचा अधिकार कोणत्या देशाकडून घेण्यात आला? जर्मनी. 29. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आली? 61व्या. 30. भारतीय राज्यघटनेत आदिवासींचा उल्लेख कोणत्या जमातीमध्ये करण्यात आला आहे? अनुसूचित जमाती. 30. 44व्या घटनादुरुस्तीनुसार कोणता मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला? संपत्तीचा अधिकार. 32. राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्यांची निवड करतात? 12. 33. 42व्या घटनादुरुस्तीत कोणते शब्द उद्देशपत्रिकेत जोडले गेले आहेत? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता. 34. राज्यसूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे? 66. 35. समवर्ती सूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे? 47. 36. समवर्ती सूचीत विषय व कायदा कोण बनवू शकतो? केंद्र व राज्य सरकार. 37. घटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे? कलम 17. 38. राज्यसभा सभापती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. 39. भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती? अंदाज समिती. 40. स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आला आहे?
कलम 19 ते 22. 41. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला? 26 नोव्हेंबर 1949. 42. मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? 29 ऑगस्ट 1947. 43. भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास तिरंगा कधी संमती दिली? 22 जुलै 1947. 44. सरनामा कोणी लिहिला? पंडित जवाहरलाल नेहरू. 45. मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेल्या मालमत्तेच्या संपत्तीच्या हक्काशी कोणते कलम संबंधित होते? कलम 31. 46. 22 भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कितव्या परिशिष्टात करण्यात आला आहे? 8व्या. 47. भारतीय घटना समिती जुलै 1946 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अंमलात आली? त्रिमंत्री योजना. 48. लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे सदस्य किती असतात? 15. 49. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 61. 50. डिसेंबर 2003 मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार बोडो, संथाली, मैथिली व लढाकी या 4 भाषांचा समावेश 8व्या परिशिष्टात करण्यात आला? 92वी घटनादुरुस्ती. 51. राष्ट्रपतींना गुन्हेगारांना माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमात देण्यात आला आहे? कलम 72 ब. 52. घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देण्यात आला आहे? कलम 370. 53. भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत? कायदे मंडळ. 54. महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? कलम 61. 55. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. 56. भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत केला? 1993. 57. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची काय आहे? प्रस्तावना. 58. घटनेच्या 8व्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? 21वी. 59. घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित घटना कलम कोणते? कलम 32. 60. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची यांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात करण्यात आला आहे? 7व्या. 61. भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले? 26 नोव्हेंबर 1949. 62. भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? 26 जानेवारी 1950. 63. भारतीय घटना समिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? 1946. 64. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला? 26 नोव्हेंबर 1949. 65. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. 66. भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष स्थायी कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 67. घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 68. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? 29 ऑगस्ट 1947. 69. घटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. 70. भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे काय? प्रास्ताविका. 71. भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास म्हणजेच तिरंग्यास कधी संमती दिली? 22 जुलै 1947. 72. भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? धर्मनिरपेक्ष, समाजवादी, गणराज्य, प्रजासत्ताक, लोकशाहीवादी. 73. 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 74. राष्ट्रपतींना कोणत्या पद्धतीने यांच्या पदावरून दूर करता येऊ शकते? महाभियोग. 75. महाभियोगाची सुरुवात कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? कलम 61. 76. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते? विधानसभा. 77. सुरुवातीला संविधानामध्ये एकूण किती कलमांचा समावेश करण्यात आला होता? 395. 78. भारतीय संविधानामध्ये पहिली घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आली? 1951. 79. जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? भारत. 80.
संविधानामध्ये सुरुवातीला एकूण किती परिशिष्टांचा समावेश होता? 8. 81. देशभरात संविधान दिवस कधी साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर 1949. 82. संपत्तीचा हक्क कोणत्या वर्षी मूलभूत हक्कातून वगळण्यात आला? 1978. 83. भारतीय संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत? 6. 84. भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांशी संबंधित कोणती कलमे आहेत? 12 ते 35. 85. संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? रशिया. 86. संविधानामध्ये मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? अमेरिका. 87. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राष्ट्रपती. 88. भारतीय संविधान बनवण्यासाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 89. संविधानाच्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हणतात? कलम 32. 90. घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या? 11. 9. घटना समितीचे एकूण किती अधिवेशन घेण्यात आले? 5. 92. घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता? 7. 93. राज्यघटनेमध्ये एकूण किती सूची आहेत? 3. 94. संविधानाने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितले आहे? प्रजासत्ताक दिवशी. 95. भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आली? आयर्लंड. 96. संविधानाच्या वेळेस ऑस्ट्रेलियाकडून काय घेण्यात आले? समवर्ती सूची. 97. राष्ट्रपतीवर महाभियोग हे कोणत्या देशातून घेण्यात आले? अमेरिका. 98. संविधान तयार करताना रशिया या देशातून काय घेण्यात आले? मूलभूत कर्तव्य. 99. भारतीय राज्यघटना समितीची पहिली बैठक कोठे झाली? दिल्ली. 100. शेती हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आला आहे? राज्यसूची. 101. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात? उपराष्ट्रपती. 102. 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी अंमलात आली? 1976. 103. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा लागतो? 6 महिने. 104. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात? कलम 352. 105. राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते? विधानसभा. 106. दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात? संघराज्य. 107. भारतीय राज्यघटनेत सर्वातीला किती कलमे होती? 395. 108. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? संसद. 109. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949. 110. भारतीय राज्यघटनेत आणीबाणीचा अधिकार कोणत्या देशाकडून घेण्यात आला? जर्मनी. 111. 44व्या घटनादुरुस्तीनुसार कोणता मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला? संपत्तीचा अधिकार. 112. राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्यांची निवड करतात? 12. 113. समवर्ती सूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे? 47. 114. समवर्ती सूचीत विषय व कायदा कोण बनवू शकतो? केंद्र व राज्य सरकार. 115. घटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे? कलम 17. 116. राज्यसभा सभापती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. 117. भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती? अंदाज समिती. 118. स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आला आहे? कलम 19 ते 22. 119. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीने घटनेचा सरनामा कधी मंजूर केला? 26 नोव्हेंबर 1949. 21. मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? 29 ऑगस्ट 1947. 122. भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास तिरंगा कधी संमती दिली? 22 जुलै 1947. 123. घटनेचा सरनामा कोणी लिहिला? पंडित जवाहरलाल नेहरू. 124. मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेल्या मालमत्तेच्या म्हणजे संपत्तीच्या हक्काशी कोणते कलम संबंधित होते? कलम 31. 125. 22 भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कितव्या परिशिष्टात करण्यात आला आहे? 8व्या.
126 राष्ट्रपतींना गुन्हेगारांना माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमात देण्यात आला आहे? कलम 72 ब. 127 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाकडे आहेत? कायदेमंडळ. 128 महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? कलम 61. 159 लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या निवडणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? लोकसभेचे सभापती. 130 भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत केला? 1993. 131 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती. 132 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो? राष्ट्रपती. 133 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करतो? राज्यपाल. 134 भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? 26 जानेवारी 1950. 135 भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले? 26 नोव्हेंबर 1949. 136 भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम प्रजासत्ताक कधी बनले? 26 जानेवारी 1950. 137 भारतीय घटना समिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? जुलै 1946. 138 भारतीय घटना समिती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अंमलात आली? त्रिमंत्री योजना. 139 लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे सदस्य किती असतात? 15. 140 कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला? 42व्या. 141 राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठीच्या महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमांमध्ये आहे? कलम 61. 142 घटनादुरुस्तीची पद्धत भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारलेली आहे? दक्षिण आफ्रिका. 143 मतदानासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले? 61वी. 144 भारतात मूलभूत हक्क व इतर मानवी हक्काचे संरक्षण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 2000. 145 कोणत्या गृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो? राज्यसभा. 146 संघसूची, राज्यसूची व समवर्ती सूची यांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात करण्यात आला आहे? 7व्या. 147 राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 61. 148 डिसेंबर 2003 मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार बोडो, संथाली, मैथिली व लढाखी या 4 भाषांचा समावेश 8व्या परिशिष्टात करण्यात आला? 92वी घटनादुरुस्ती. 150 राष्ट्रपतींना गुन्हेगारांना माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमात देण्यात आला आहे? कलम 72 ब. 150 घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देण्यात आला आहे? कलम 370. 151 मतदानासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले? 61वी. 152 भारतात मूलभूत हक्क व इतर मानवी हक्काचे संरक्षण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 2000. 153 कोणत्या गृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो? राज्यसभा. 154 संघसूची, राज्यसूची व समवर्ती सूची यांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात करण्यात आला आहे? 7व्या. 155 घटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. 156 घटनेने उर्वरित विषयांवरील शेषाधिकार कोणास बहाल केले आहेत? संसद. 157 कोणत्या ठरावानुसार घटना समिती सार्वभौम झाली? 14 ऑगस्ट 1947. 158 भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास कधी संमती दिली? 22 जुलै 1947. 159 सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची काय आहे? प्रस्तावना. 160 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा आहे? कलम 17.
161 कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला? 44व्या 162 घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित घटना कलम कोणते? कलम 32 163 घटना समितीचे सल्लागार म्हणून कोणत्या व्यक्तीचा उल्लेख करता येईल? B.N. राव 164 कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क ठरविण्यात आला? 86 165 संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते? राष्ट्रपती 166 राष्ट्रपतींना अभिभाषणासाठी कोण निमंत्रित करतात? महान्यायवादी 167 लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? कलम 315 168 महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? कलम 61 170 कलम 363 नुसार राज्यपालांना कोणते अधिकार प्राप्त झाले आहेत? एकमात्र विवेक 171 घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देण्यात आला आहे? कलम 370 172 राज्यात विधान परिषद असावी किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कलम 169 नुसार कोणास आहे? संबंधित विधानसभा 173 महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे? वसंतराव नाईक 174 पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? 3 ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद 175 महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? 1 मे 1962 176 महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 177 कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात? स्थानिक स्वराज्य संस्था 178 राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली होती? 2 ऑक्टोबर 1953 179 बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? 16 जानेवारी 1957 180 बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती? वसंतराव नाईक 81 नंबर वसंतराव नाईक त्या काळी कोणत्या पदावर कार्यरत होते? महसूल मंत्री 182 महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते? 7 ते 17 183 ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरविते? जिल्हाधिकारी 184 पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद अध्यक्ष 185 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षे 186 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समिती सभापती 187 ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो? जिल्हा परिषदेचा 188 ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते? जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून 189 ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो? ग्रामसेवक 190 ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत? शिंदेवाही, चंद्रपूर आणि मांजरी, पुणे 191 गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे? ग्रामविकास खाते 192 जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्ह्याचे पालकमंत्री 193 कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात? स्थानिक स्वराज्य संस्था 194 राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम ची सुरुवात कधी झाली होती? 2 ऑक्टोबर 1953 भारतीय